हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण नौका विहार. एकदा श्रीकृष्णाला बरोबर घेऊन गोपी यमुना तीरावर गेल्या. तेथे श्रीकृष्णासह सर्वजणी एका नावेत बसून जलविहार करू लागल्या. त्या आनंदाने श्रीकृष्णस्तुतीपर गीते गात होत्या. गोपी स्वतः नाव वल्हवीत होत्या. नाव जरा खोल पाणी असलेल्या भागात गेली आणि अचानक जोरात वादळी वारा वाहू लागला. नाव हेलकावे खाऊ लागली. नावेला भोके पडू लागली आणि त्यामधून नावेत पाणी येऊ लागले. गोपींनी आपली वस्त्रे काढून त्या भोकांमधून बोळे घातले तरीही काही उपयोग झाला नाही. नावेत पाणी येतच राहिले. नाव पाण्यात बुडू लागली. गोपी घाबरल्या. त्या देवाला विनवू लागल्या, देवा, आमचे प्राण गेले तरी चालतील, परंतु दयाघना करुणा करा, आमच्या श्रीकृष्णाला सुखरूप नदीकिनारी जाऊ दे. गोपींची ही अनन्य श्रीकृष्ण भक्ती विलक्षण होती. त्यांनी श्रीकृष्णासाठी आपल्या लज्जेचीही पर्वा केली नव्हती. आपल्या प्राणापेक्षा श्रीकृष्णाला जास्त महत्त्व दिले होते. गोपी श्रीकृष्ण भक्तीच्या परीक्षेत यशस्वी झाल्या होत्या. हे पाहून त्या मुकुंदाने योगमायेने वादळ आवर्ते घेतले. नावेची भोके बुजली गेली. गोपींची वस्त्रे जशी होती तशी त्यांच्या अंगावर परिधान झाली. नाव सुखरूप यमुना किनारी आली. सर्व गोपी किनाऱ्यावर सुखरूप उतरल्या. श्रीकृष्णामुळेच आपले प्राण वाचले हे गोपींनी ओळखले. त्यांनी श्रीकृष्णाला प्रेमभराने उचलून त्याचे मुके घेतले. या प्रसंगाने भक्ती कशी असावी याचे उदाहरण घातले गेले. हरिओम. त्याला जोडूनच राक्षस वत्सासूर. श्रीकृष्ण 5 वर्षाचा झाला होता. तो आता गोप बालांना घेऊन वनात गायी चरायला घेऊन जाऊ लागला. सर्वजण घरून शिदोरी घेऊन जात असत. तेथे तो त्यांच्याबरोबर विटीदांडू, सूरपारंब्या, लपाछपी, घोंगडी पांघरून वासराचे सोंग घेणे इत्यादी अनेक खेळ खेळत असे, गाणी गात असे, नाचत असे. अवीट, गोड, मधुर, मंत्रमुग्ध करणारी अशी बासरी वाजवीत असे. त्याच्या बासरी वादनाने लता पल्लवी, झाडे वृक्ष आनंदाने डोलू लागत. त्यांना पाना फुला फळांचा बहर जास्त येत असे. गाई गुरे वासरे आनंदाने बागडू लागत. गाई दूध जास्त देत असत. त्याची बासरी गोप बालांना आनंद देत असे. रामा अवतारात अत्यंत कष्ट घेतलेली वानरसेना होती ती. भगवंत श्री त्यांना आता आराम देत होते, त्यांचे मनोरंजन करत होते. एक दिवस गाईगुरांच्या वासरात एक वेगळेच पाहुणे वासरू दाखल झाले. त्याची नजर, चालचलन, हंबरणे इत्यादी जरा विलक्षणच होते. श्रीकृष्ण जवळ आला की त्याची छोटी शिंगे मोठी होत आणि जरा जास्तच धारदार आणि तीक्ष्ण वाटत. श्रीकृष्ण काय समजायचे ते समजला. त्याने त्या पाहुण्या वासराचे मागील दोन्ही पाय हाताने धरले आणि त्या वासराला वर उचलून हवेत गर गर फिरविले आणि तात्काळ जमिनीवर आपटून एका मोठ्या वृक्षावर फेकून दिले. बालगोपालांना श्रीकृष्ण काय करत आहे ते समजेना. परंतु जमिनीवर आपटल्यावर त्या वासराने भला मोठा आवाज केला आणि प्राण सोडला.
वृक्षावर पडता पडता त्याचा आकार महाप्रचंड झाला. वासराचे रूप घेऊन श्रीकृष्णाला मारायला आलेला तो कंसाने पाठविलेला वत्सासूर नावाचा राक्षस होता. अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या जीवावर आलेले अरिष्ट टळले. गोप बालकांनी श्रीकृष्णाच्या नावाने जय जयकार केला. सायंकाळी वृंदावनी आल्यावर त्यांनी वनात घडलेली हकीकत सर्वांना सांगितली. आपला बालमुकुंदा हा अवतारी पुरुष आहे याची सर्वांना खात्री पटली. गोकुळवासियांचा श्रीकृष्ण हा पालक, तारक, रक्षक आहे अशी सर्वांची खात्री झाली. त्याच्यावर सर्वांचाच जीव जडला होता. हरिओम. त्याला जोडूनच राक्षस बकासूर श्रीकृष्णासह रानात गायीगुरे चरायला घेऊन जाणे हा आता वृंदावनातील सर्व बालगोपालांचा नित्यक्रम झालेला होता. आपापल्या घरून ते सर्वजण शिदोऱ्या नेत असत. श्रीकृष्णाच्या सहवासात सर्व मुले आनंदाने नाचत, बागडत, गाणी गात मोठ्या मजेत रानात जात असत. गायी गुरे चरायला लावून सर्व मुले निरनिराळे खेळ खेळत असत. आता या बालगोपालांना श्रीकृष्णाशिवाय चैन पडत नसे. दुपारी सर्वजण एखाद्या मोठ्या वृक्षाखाली आपापल्या शिदोऱ्या सोडत असत आणि एकमेकांना भरवत असत. तो श्रीहरी आपल्या सवंगड्यांना मोठ्या प्रेमाने घास भरवत असे आणि त्यांच्याकडून घास भरवून घेत असे. रामावतारी तहान भूक विसरून आई सीतामाईला सोडवायला कष्ट घेतलेली वानरसेना आता प्रत्यक्ष श्रीहरीकडूनच अन्नाचा घास घेत होती आणि त्याला देत होती. एकदा रानात एक बगळा दाखल झाला. अगदी सहज म्हणून तो एका झाडावर येऊन बसला. यमुना नदी काठावरचा हा पक्षीमित्र येथे रानात आल्यावर सर्व मुले त्याच्याकडे पाहू लागली. मोठा डौलदार आणि रुबाबदार बगळा पाहून सर्व मुले आनंदाने झाडाखाली जमली. त्या बगळ्याला चांगली लांबलचक बागदार सुरेख चोच होती. त्याने संधी साधून अचानक भला मोठा देह धारण केला आणि श्रीकृष्णाला गिळून मटकावले. सर्व मुले घाबरली आणि भयाने त्यांनी आकांत केला. ते सर्वजण मोठ्या मोठ्याने ओरडू लागले, विलाप करू लागले. श्रीकृष्णाने बगळ्याच्या देहात आपला देह मोठा केला आणि आतून बगळ्याच्या टाळूला फटके लगावले, प्रहार केले, मार दिला. त्याबरोबर तो आघात सहन न झाल्यामुळे बगळ्याने श्रीकृष्णाला ओकून बाहेर फेकले. श्रीकृष्णाला बाहेर फेकल्यावर त्या बगळ्याने श्रीकृष्णाला आपली चोच मारायला सुरुवात केली. श्रीकृष्णाने त्या बगळ्याची चोच हातात धरली आणि ती उभी चिरली. त्याबरोबर तो बगळा गतप्राण झाला. मरताना त्याचा देह भला मोठा झाला. कंसाने श्रीकृष्णाला मारायला पाठविलेला तो बकासूर होता. हरिओम.